लग्न जुळवणे झाले अवघड. 35-40 ओलांडली तरी स्थळ मिळेना. समाजासमोर नवी गंभीर समस्या. नमस्कार. अलीकडच्या काळात शिक्षण, नोकरी, करिअर आणि बदलती जीवनशैली यामुळे मुला-मुलींच्या लग्नाचे वय वाढत चालले आहे. मात्र त्याचबरोबर योग्य स्थळ मिळणे आणि लग्न जुळणे ही प्रक्रिया दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे चित्र अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक मुलांनी 35 ओलांडली आहे, तर काही जण 40च्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. तरीही योग्य स्थळ मिळत नाही. विशेष म्हणजे पूर्वी लग्न जुळवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नातेवाईक, परिचित आणि विवाह मध्यस्थ यांची संख्याही कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे अनेक कुटुंबांसमोर आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे, लग्न जुळवायचे तरी कसे? पूर्वी एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्नाचे वय झाले की नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्ती पुढाकार घेत असत. कोणत्या कुटुंबात मुलगा आहे, कुठे मुलगी आहे, शिक्षण काय आहे, नोकरी काय आहे, कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे याची माहिती मध्यस्थांकडे असायची. मध्यस्थ दोन्ही कुटुंबांमध्ये संवाद घडवून आणायचे आणि अनेक विवाह अशाच माध्यमातून जुळायचे. मात्र आता ही पारंपरिक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाली आहे. अनेक कुटुंबांकडे स्थळांची माहिती असली तरी ती पुढे नेण्यासाठी वेळ देणारी आणि दोन्ही कुटुंबांमध्ये विश्वास निर्माण करणारी व्यक्ती उपलब्ध नसते. दुसरीकडे आजच्या तरुण पिढीसमोर शिक्षण आणि करिअर ही मोठी आव्हाने आहेत. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थैर्य मिळवताना लग्नाचा विषय अनेक वर्षे पुढे ढकलला जातो. नोकरी मिळाल्यानंतर स्वतःचे घर, चांगले उत्पन्न आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या प्रयत्नात आणखी काही वर्षे निघून जातात. परिणामी लग्नाचे योग्य वय निघून जाते आणि नंतर स्थळ शोधताना अनेक अडचणी निर्माण होतात. यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढलेल्या अपेक्षा. मुलाकडून चांगली नोकरी, मोठे उत्पन्न, स्वतःचे घर, शहरात नोकरी, चांगले शिक्षण आणि विशिष्ट कौटुंबिक पार्श्वभूमी अपेक्षित असते. त्याचप्रमाणे मुलीकडूनही शिक्षण, नोकरी, रूप, स्वभाव आणि कुटुंबाची पार्श्वभूमी यासारख्या अनेक अपेक्षा ठेवल्या जातात. अपेक्षा असणे चुकीचे नाही, पण अपेक्षा इतक्या वाढल्या की उपलब्ध चांगली स्थळेही नाकारली जाऊ लागली तर समस्या अधिक गंभीर होते. शहरीकरण आणि स्थलांतराचाही या समस्येवर मोठा परिणाम झाला आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी तरुण मोठ्या शहरामध्ये जात आहेत. त्यामुळे त्यांचे सामाजिक वर्तुळ बदलते. मूळ गावातील किंवा समाजातील स्थळांची माहिती मिळणे कठीण होते. तर दुसरीकडे शहरात राहणाऱ्या मुला-मुलींना आपल्या सामाजिक समूहातील योग्य व्यक्ती शोधण्यासाठी पुरेसा संपर्क उपलब्ध नसतो. आज विवाहासाठी मॅट्रिमोनियल वेबसाईट्स, सोशल मीडिया आणि विविध विवाह मंडळे उपलब्ध आहेत. त्यामुळे स्थळ शोधण्याचे माध्यम वाढले आहे. मात्र स्थळांची संख्या वाढली म्हणजे योग्य जोडीदार मिळणे सोपे झाले असे नाही. ऑनलाईन प्रोफाईलमधील माहिती खरी आहे का? समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे? आणि प्रत्यक्ष आयुष्यातील अपेक्षा काय आहेत हे समजण्यासाठी प्रत्यक्ष संवाद आणि पडताळणी आवश्यक असते. दरम्यान लग्नाचे वय वाढत गेल्यामुळे पालकांवरील मानसिक दबावही वाढतो. स्थळ का जुळत नाही? वय वाढत चालले आहे. आता पुढे काय? असे प्रश्न वारंवार विचारले जातात. मात्र अशा परिस्थितीत मुला-मुलींवर सतत दबाव टाकण्यापेक्षा त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. कारण केवळ वय वाढले म्हणून घाईघाईने लग्न करण्याचा निर्णय घेणे योग्य नाही. विवाह हा आयुष्यभराचा निर्णय असल्याने योग्य व्यक्तीची निवड करणे महत्वाचे आहे. या समस्येवर समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, मंडळे, युवक संघटना आणि विवाह मंडळांनी नियमित वधूवर परिचय मेळावे आयोजित केले तर अनेक कुटुंबांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र अशा उपक्रमांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि दोन्ही बाजूंच्या संमतीला प्राधान्य दिले पाहिजे. त्याचबरोबर मुला-मुलींनीही स्वतःच्या अपेक्षांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. जोडीदार निवडताना केवळ पगार, नोकरी किंवा बाह्य व्यक्तिमत्व न पाहता स्वभाव, विचारसरणी, परस्पर आदर आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता यांनाही महत्त्व दिले पाहिजे. पालकांनीही काळानुसार आपल्या अपेक्षांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मुलगा किंवा मुलगी मोठी झाल्यानंतर त्यांच्या पसंतीला आणि विचारांना महत्त्व दिले पाहिजे. कारण ही केवळ एका कुटुंबाची समस्या नाही. लग्न जुळत नसणे हा बदलत्या समाज व्यवस्थेचा परिणाम आहे. शिक्षण, करिअर, आर्थिक स्थैर्य, शहरीकरण, स्थलांतर, बदलती जीवनशैली, वाढलेल्या अपेक्षा आणि कमी होत चाललेली मध्यस्थी व्यवस्था या सर्व घटकांचा या समस्येवर परिणाम होत आहे. म्हणूनच आता समाजाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विवाह जुळवण्यासाठी विश्वासार्ह मध्यस्थी व्यवस्था निर्माण करणे, परिचय मेळावे वाढवणे, डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि योग्य वापर करणे आणि मुला-मुलींच्या अपेक्षांमध्ये वास्तववाद आणणे या दिशेने प्रयत्न झाले तर परिस्थितीत नक्कीच बदल होऊ शकतो. शेवटी एकच प्रश्न, 35-40 ओलांडूनही लग्न जुळत नसेल तर दोष फक्त मुला-मुलींचा आहे का? की बदलत्या समाज व्यवस्थेनेच विवाहाची पारंपरिक रचना बदलून टाकली आहे?
या प्रश्नावर आता समाजाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. परंतु या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही घटक पुढे येत आहेत. असाच एक स्तुत्य उपक्रम सर्व धर्मीय व सर्व जातीय तरुण तरुणींसाठी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राने आयोजित केला आहे. नंदुरबार येथील स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत विवाह संस्कार विभागाच्या वतीने रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी वधूवर परिचय मेळावा आयोजन केला आहे. हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ कृषी संशोधन प्रकल्प, चौपाळे रोड, नंदुरबार येथे होणार आहे. दिंडोरी आध्यात्मिक केंद्राचे आबासाहेब गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विवाह संस्कार विभागाच्या वतीने सर्व जाती धर्मातील विवाह इच्छुक युवक युवतींसाठी वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांना विवाहविषयक मार्गदर्शन व विवाहपूर्व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विनामूल्य विवाह नोंदणी, विवाहविषयक माहिती व मार्गदर्शन, विवाहपूर्व समुपदेशन, सणवार व कुलधर्म कुलाचार याबाबत माहिती तसेच योग्य स्थळासाठी सुलभ व विश्वासार्ह परिचय व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन, दीप प्रज्वलन व वृक्षारोपण सकाळी 11 वाजता होणार असून त्यानंतर शाकंभरी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7498182722 या क्रमांकावर संपर्क साधावा. विवाह इच्छुक युवक युवती, पालक तसेच सामाजिक व कुटुंबीय उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तुमच्या परिसरातही लग्न जुळवताना अशाच अडचणी येत आहेत का? तुमचे अनुभव आणि मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सामाजिक आणि महत्त्वाच्या विषयांवरील बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.